मित्रांनो, प्लॉटचा एरिया कसा काढतात आज आम्ही व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. कारण आमच्या व्हिडिओमध्ये बरेचसे कॉमेंट्स आले होते की प्लॉटचा एरिया कसा काढतात याचा आम्हाला मराठीत व्हिडिओ द्या. त्यामुळे आज हा व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहे. आज 4 प्रकारचे प्लॉट्स आपण इथे आज बघितलेले आहेत. त्या प्रत्येक 4 प्लॉटमध्ये वेगवेगळ्या प्रकारे एरिया कॅल्क्युलेशन्स केलेली आहे. तर प्लॉट नंबर 1, प्लॉट नंबर 2 आणि प्लॉट नंबर 3 आणि 4 असे 4 वेगवेगळे प्लॉट्स आपण घेतलेले आहे. तर चला आज आपण बघूया प्लॉटचा एरिया कसा काढतात. मित्रांनो, प्लॉटचा एरिया काढण्यासाठी एक साधा फॉर्म्युला आहे, लांबी गुणिले रुंदी. आता प्लॉट नंबर 1 मध्ये आपण प्रथम बघू की याची लांबी आहे 6 मीटर आणि रुंदी आहे 4 मीटर. तर प्लॉटचा एरियाचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू विड्थ, म्हणजे लांबी गुणिले रुंदी. तर आपली लांबी आहे 6 मीटर आणि रुंदी आहे 4 मीटर. याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 6 मीटर इंटू 4 मीटर म्हणजे हे 24 स्क्वेअर मीटर याचा प्लॉट एरिया येतो. म्हणजे याचा एरिया आला 24 स्क्वेअर मीटर. आता फीट आणि मीटरमध्ये जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर आमचा एक व्हिडिओ आहे, तो आय बटनवर आम्ही दिलेला आहे. त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. म्हणजे स्क्वेअर फीटचं स्क्वेअर मीटर करू शकता आणि मीटरचं मीटरचं फीट करू शकता. दुसरा हा प्लॉट आहे, याच्या 2 समांतर बाजू आहे 6 मीटर आणि 4 मीटर. म्हणजे बाजू ए बी आणि बाजू डी सी या 2 समांतर आहे. बाकी तिसरी बाजू जी 4 मीटरची आहे ती परपेंडिक्युलर आहे. तर याचा एरियाचा फॉर्म्युला आहे 1/2, म्हणजे 2 बाजूचा बेरीज म्हणजे ए बी आणि डी सीची बेरीज त्याला हाफ करायचं आणि उभीची लांबी आहे बी सी याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 1/2 4 + 6 × 4. तर याचं उत्तर येईल आपला जो प्लॉट एरिया येईल याचा. तर तो प्लॉट एरिया कसा काढला आपण, 2 बाजूची बेरीज भागिले 2, म्हणजे 2 बाजूच्या बेरीजला आपण 2ने डिवाइड केलं म्हणजे त्याचा ॲव्हरेज मिळाला. तर याचं उत्तर येते 20 स्क्वेअर मीटर. म्हणजे या प्लॉट नंबर 2चा एरिया येईल 20 स्क्वेअर मीटर. याला सुद्धा तुम्ही स्क्वेअर फीटमध्ये कन्वर्ट करू शकता आमच्या या व्हिडिओच्या उपयोग करून. तर हा झाला आपला प्लॉट नंबर 2. मित्रांनो, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आता बघूया आपण प्लॉट नंबर 3चा एरिया. हा प्लॉट थोडासा वेडावाकडा आहे. तर या प्लॉटला आधी आपण सर्वप्रथम 2 भागात डिवाईड करू. म्हणजे ए सी ही लाईन जर तुम्ही जॉईन केली तर तुमचा प्लॉट 2 याच्यात डिवाईड होतो. आता आपण प्लॉट ए डी सी आणि प्लॉट ए सी बी याचा याचा वेगवेगळा एरिया काढू आणि त्याची बेरीज करू, म्हणजे आपल्याला पूर्ण प्लॉटचा एरिया मिळेल. तर आता एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी म्हणजे त्याचा फॉर्म्युला येईल हाफ बेस अप इंटू हाईट. तर ए डी सीचा बेस कोणता आहे, लेंथ ए सी आणि हाईट येते त्याची टी ई. तर हे तुम्ही समजू शकता. तर 1/2 बेस इंटू हाईट म्हणजे 1/2 7.211 इंटू 4.131. तसंच ट्रायंगल ए बी सीचा सुद्धा आपण काढू शकतो. हाफ बेस इंटू हाईट, हाफ बेस आहे 7.211 आणि हाईट आहे 3.288. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही दोन्ही याचं तर 14.890 + 12.000 हे तुम्ही कॅल्क्युलेटरनी करून बघा. त्यानंतर तुम्ही अजून एक प्रॉब्लेम सॉल्व करा आणि याचंसुद्धा आपण कॅल्क्युलेशन केलं तर हे जे टोटल येईल हे दोन्ही ट्रायंगल्सची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला पूर्ण जो आपण चौकोन प्लॉट घेतला होता त्या प्लॉटची आपल्याला बेरीज मिळते. तर ही कॅल्क्युलेशन करताना खूप वजाबाकी बेरीज पाहून जरा कॅल्क्युलेशन करा आणि याचा आन्सर येत आहे 26.889. म्हणजे पूर्ण स्क्वेअरचं जो आपला प्लॉट आहे प्लॉट नंबर 3चा एरिया येत आहे 26.889. तर मित्रांनो, आता आपण बघितले 3 प्लॉट्स. आता हा 4था प्लॉट हा खूप वेडावाकडा आहे, म्हणजे याचा साईज जरा वेगळा आहे. असे जर प्लॉट्स आले तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायला खूप त्रास जातो. त्यासाठी आपण एक सोपी पद्धत आता आपण तुम्हाला सांगत आहे. तर हे तर तुम्हाला समजलं की हे 3 प्रकार आपण कसे सॉल्व केले. आता बघूया हा नवीन प्रकार. नवीन प्रकारामध्ये तुम्हाला हा जो प्लॉट आता आपण दाखवत आहे हा बघा,
या प्लॉटमध्ये असा वेडा वाकडा आहे. तर आपण याला प्रथमतः 2 पार्टमध्ये 2 ट्रायंगलमध्ये आपण डिवाईड केलं. ADB आणि ADB आणि DBC हे 2 ट्रायंगल आहे. आणि सेम जो मागच्या याच्यात जो आपण फॉर्म्युला यूज केला तोच करायचा फॉर्म्युला, बेस इंटू हाईट. इथे प्लॉट नंबर 4 जिथे लिहिले आहे तो बेस आहे 4 मीटरचा आणि त्याची हाईट आहे 2.628 आणि ट्रायंगल DBC जो आहे त्याची बेस आहे 6 मीटर आणि त्याची हाईट आहे 0.942. तर आपण या प्लॉटला आपण 2 पार्टमध्ये डिवाईड केलं. आता एरिया ऑफ ट्रायंगल ADB कसं काढायचं, 1/2 बेस आहे 4 इंटू 2.628 ही हाईट झाली. आणि एरिया ऑफ ट्रायंगल BDC याचे बेस आहे 6 मीटर आणि याची हाईट आहे 0.942. याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर दोन्ही ट्रायंगलचे एरिया आपल्याला सेपरेट मिळेल. दोन्ही ट्रायंगलचे एरिया आपल्याला सेपरेट मिळाल्यानंतर त्याची जर ॲडिशन केली आपण तर आपल्याला कंप्लीट प्लॉटचा एरिया मिळेल. तर दोन्ही ट्रायंगलची कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्क्युलेटरने करू शकता. तर पहिला जो ट्रायंगल आहे ADB याचा जो आहे एरिया हा कॅल्क्युलेट करून बघा किती येतो. त्याचा एरिया जो आलेला आहे ADBचा एरिया येत आहे म्हणजे अर्ध्या ट्रायंगलचा एरिया आपण आधी काढू. तो 5.256 येत आहे. आणि दुसरा जो ट्रायंगल आहे आपला BDC याचा एरिया येत आहे 2.825. आता या दोन्ही ट्रायंगलची जर आपण बेरीज केली म्हणजे ॲडिशन केली 5.256 प्लस 2.825 याचं जर ॲडिशन आपण जर टोटल केली तर आपल्याला कंप्लीट आपला जो प्लॉट आहे त्याचा एरिया आपल्याला स्क्वेअर मीटरमध्ये मिळेल. याचंसुद्धा कॅल्क्युलेशन तुम्ही स्क्वेअर फीटमध्ये करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ वरचा बघा. त्यात आम्ही सोप्या पद्धतीने फीटचं मीटरमध्ये, स्क्वेअर मीटरमध्ये, क्युबिक फीटचं क्युबिक मीटरमध्ये कॅल्क्युलेशन कसं करायचं हे आम्ही सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.